आज माझ्यासोबत हे काय घडलं चला सांगते. मला आज बनवायचं होतं चिकन. त्यासाठी मी खोबरं वगैरे भाजून घेतलं, मसाला वाटायला घेतला. मसाला वाटून झाल्याच्या नंतर मी माझ्या मुलीसाठी आळणी पाणी बनवायला घेतलं. म्हणजे थोडंसं मी तिला तिखटच हे करते. वाटलेला मसाला पण मी त्यामध्ये टाकून घेतला, हळद टाकून थोडासा मसाला परतून घेतला. मसाला परतून झाल्याच्या नंतर मी 2-3-4 पीस आळणी पाणीचे टाकून आळणी पाणी तिला बनवून घेतलं. मग एकीकडे मी आमचं चिकन बनवायला घेतलं. त्याच्यासाठी मी घरगुती मसाला, हळद आणि मटण मसाला घेतला. मसाला चांगला तेलात परतून घेतल्याच्या नंतर वाटलेला मसाला त्यामध्ये टाकला. वाटलेला मसाला टाकल्याच्या नंतर लगेच मी चिकन चिकन टाकलं त्याच्यामध्ये. चिकन टाकून मग चांगलं हलवून घेतलं ते. आणि मग गरम पाणी मला टाकायचं होतं, तर मी कढईवरच गरम पाणी तापायला ठेवलं. लगेच मी एकीकडे भाकरी घेतल्या थापायला. मला बनवायच्या होत्या 4 भाकरी. मग 4 भाकरीच्या हिशोबाने मी पीठ घेतलं. मी एकदमच पीठ मळून ठेवते. नंतर मी थोडंसं पीठ म्हणजे घटसर मळूनच घेते. मग नंतर पीठ मळून घेतल्याच्यानंतर मग मी भाकर घेतली थापायला. मग तव्यात टाकली. चांगलं पाणी वगैरे लावून घेतलं भाकरीला. मग भाकर चांगली शेकली. शेकल्याच्यानंतर मग भाकर थोडीशी कच्ची होती. मग परत भाकरीला मी चांगलं शेकून घेतलं. मग प्लेटीत काढून घेतलं. तर माझे एवढं सगळं करूनही माझ्या नवऱ्याने माझ्या जेवणाची तारीफ केलेली नाही आहे.